सकाळ सगळ्यांना. रात्री 12 वाजल्यापासून बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील खूप आपले लोक ओळखीचे झालेत. 12 वाजल्यापासून एवढे फोन्स आहेत रात्री आजपर्यंत आयुष्यामध्ये बरं का. कधीच आपल्याला एवढे 12 वाजता फोन, 12 नंतरच्या पुढे कधीच आजपर्यंत फोन आले नव्हते, परंतु आले. खरंच खूप आनंद वाटला, कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये खरंच आपल्याला खरंच लोक ओळखायला लागलेत की काय, आपण लोकांना ओळखायला लागलो की काय. खरंच तुमचा ऋणी राहीन. आज वाढदिवस आहे माझा. कालच मी सांगितलं होतं. आज खरंच बकासूर, मथुर, भारत असेल, सुंदर असेल, रायफल 81 असेल, घरणिकीचा राजा असेल, आपला रोमन असेल बबनदादांचा, बाकीचे सगळे टॉपचे नंदी जर असते, खरंच आज मैदानामध्ये मी गेलोच असतो आशीर्वाद घेण्यासाठी. परंतु आज मैदान नाही आहे. आज मैदान जे आहे ते संभाजीनगर या ठिकाणी आहे. आज आहे का उद्या आहे मला पण अपडेट नाही, परंतु कसं आहे, तब्येत बरी नसल्यामुळे थोडंसं मी थोडीशी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतो आहे. कारण काय होतं आहे, त्या मैदानामध्ये एवढी सवय नव्हती ना आपल्याला, ती धूळ वगैरे, त्यामुळे थोडंसं सर्दी वगैरे असं जरा थोडंसं नॉर्मल आहे. पण असो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आपल्याला खरंच लोक खूप प्रेम देत आहेत. आजपर्यंत बघितलं, खूप लोक बघितली या बैलगाडा शर्यत क्षेत्राच्या अगोदर. काय कामापुरतीच लोक आपल्याजवळ असायची. काही लोक जोडणारे असतात, ते काही प्रेम करणारे असतात. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रानं खरंच खूप काही चांगलं केलं माझ्या आयुष्यामध्ये. एक वेगळा ट्रॅक चालला होता, परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रानं खूप चांगले दिवस दिलेत या मला बैलगाडा शर्यत क्षेत्राने. भले माझ्याजवळ पैसा नसेल, परंतु ते म्हणतात ना, पैसे नसू द्या, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक इज्जत राहिली पाहिजे, तुम्हाला एक लोकांनी किंमत दिली पाहिजे. खरंच बरं का, खूप खूप ऋणी राहीन या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील लोकांनी आपल्यावरती खूप प्रेम दिलं आहे. असंच प्रेम द्या. मी सुद्धा तुमच्यावरती असंच प्रेम करत राहीन. अगदी छोट्यापासून जे नंदी आहेत मोठ्यापर्यंत प्रत्येकाची मुलाखत आपण घेत राहणार. सगळ्यांना मी शब्द दिला आहे, कितीही गोरगरिबाचा बैल असू द्या, तो सुद्धा उजेडात आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, करत राहीन इथून पुढे. आज खरंच बकासूर पाहिजे होता, राजा पाहिजे होता घरणिकेकरांचा. टॉपचे जेवढे नंदी आहेत ते पाहिजे होते. आज सारजा असेल आपल्या वेगाचा, मैदान असं तर खरंच गेला असतो जवळ आसपास, परंतु असो, त्यांचा आशीर्वाद घेतला असता. आज वाढदिवस आहे आपला, त्याच्यामुळे थोडंसं जरा कुणालाही असो वाढदिवस असला की थोडंसं जरा वेगळीच एक्साइटमेंट राहते, सगळ्यांनाच राहते. काही लोकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा दिल्या, काहींनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा दिल्या, काहींनी रात्रीच्या 12 वाजल्यापासून. खरंच खूप या बैलगाडा शर्यत क्षेत्रात खरंच एवढी लोक चांगली आहेत. खरंच मला माहीत नव्हतं बरं का, एवढी खूप प्रेम देणारी लोक आहेत, माहीत नव्हतं. आयुष्य एक पलटून गेलं या बैलगाडा शर्यत क्षेत्राने आपलं. खरंच पुन्हा एकदा मी थँक्यू म्हणेन ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं. काहींनी आपल्या कमेंट्समध्ये मेसेजसुद्धा केले की वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांचंसुद्धा खूप खूप सारे आभार व्यक्त करतो. असंच तुम्ही प्रेम द्या. आपल्या टॉपचे जेवढे नंदी असतील, गरिबाचे नंदी असतील, त्यांचे आशीर्वाद आपल्याला आहेत, आपल्या चॅनलवरती आहेत. त्याच्यामुळेच आज आपला चॅनल एवढ्या हळूहळू स्टेप, पण थोडेसे सबस्क्रायबर आहेत, परंतु थोडेसेच आहेत पण चांगले आहेत, खूप प्रेम देणारे आहेत. आज बकासूर, आता विषय येतोय मैदानामध्ये बकासूर कधी दिसेल. बकासूर मी तुम्हाला सांगितलं, आपला दुसरा चॅनल आहे तिथं सांगितलं होतं कालच की बकासूर विषयी अपडेट मी नक्कीच घेऊन येईन तुमच्यासाठी. येणारं 23 तारखेचं मैदान, त्यामध्ये बकासूर दिसेल की 1 तारखेचं मैदान त्या मैदानामध्ये दिसेल. आता कसं झालं आहे, बकासूरला मयूर शेट्टी यांनी सांगितले की आराम द्यायचा चालला आहे त्याला. कन्फर्म ज्यावेळेस त्यांचा चॅनल आहे त्याच्यावरती कन्फर्म सांगितलं जाईल, अपडेट देणार आहेत ते. त्या अपडेटची वाट बघूया आपण, कारण आपण जे काय आता सांगितलं की बाबा पळणार आहे म्हणून 23ला किंवा 1ला, तर ती चुकीची बातमी होते. म्हणून एक अंदाज मी सांगू शकतो, बकासूर त्या दोन्हीपैकी एका मैदानामध्ये दिसेल असं मला वाटतंय.
कारण की बकासूरची पोहणीसुद्धा चालू आहे, बकासूरचा सराव चालू आहे. असाच लवकर बरा झाला आहेस तू आणि तू मैदानामध्ये पाहिजेस. सगळ्या लोकांना तुझा पळ बघायचे, खूप लोक शर्यत बघायचेच बंद झालेत कारण की सगळ्यांना धक्का बसला आहे बकासूर जेव्हापासून ते बकासूरच्या पोटामध्ये तार ते सापडले होतं तेव्हापासून. परंतु असो तो आता बरा झाला आहे, तो कमबॅक करतो आहे मैदानामध्ये. बघूया काय होतं आहे. आपल्या चॅनेलवरती माहिती देऊया किती तारखेला नक्की पळेल. आपला चॅनेल आहे किरण शिरतोडे नावाचा, तिथं जावा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, तिथेसुद्धा सपोर्ट करा. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्ही शुभेच्छा दिल्या मला वाढदिवसाच्या, त्याच्याबद्दल खूप खूप आभार आणि आभार.